25 वर्ष निर्लज्ज लोकांनी मस्ती केली असं आदित्य ठाकरे म्हणाले। मराठी माणूस भाजपमुळे दूर जातोय। भाजपमुळे महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात काय मिळालं असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। भाजपला गेल्या 10 वर्षात काय मिळालं? 25 वर्ष निर्लज्ज लोकांनी मस्ती केली असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मराठी माणूस भाजपमुळे दूर जातोय असे आदित्य ठाकरे यांनी आरोप केलाय। त्या शिवसेनेचे नेते म्हणतात की 25 वर्ष उद्धव ठाकरेंकडे महानगरपालिका होत्या, त्याच काळात मराठी माणूस हा मुंबई बाहेर फेकला गेला। 25 वर्ष त्यांनी सगळी पदं भोगली ह्या निर्लज्ज लोकांनी, जे आता तिथे गद्दार म्हणून गेलेत। 25 वर्ष मजा मस्ती केली, जे पचवू शकले नाहीत ते तिथे पळालेत। ते निर्लज्ज लोक आहेत, गद्दार। त्यांनी आमच्यावर बोलू नये। हे मला वाटतं हा फालतूपणा आहे, इमेच्युअर आहे। कारण ज्या भाषेत प्रश्न विचारला जाईल आणि ज्या भाषेचं चॅनल असेल त्याच्यात तो उत्तर देणारच ना आपण। जर उद्या मराठी कुठच्या तरी चॅनलने केलं तर ते करू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जे कोणी टीका करत असतील त्यांनी पहिला सवाल भाजपला करायला पाहिजे। कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्रातला मराठी माणूस हा भाजपमुळे दूर होत चाललेला आहे। भाजपमुळेच आपले हाल जास्ती वाढत चाललेत। आपण पाहत असाल महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात काय मिळालं नक्की अर्थसंकल्पात? 2014 पासून आतापर्यंत हे 11वं वर्ष आहे भाजपच्या सरकारचं। महाराष्ट्राला नक्की काय मिळालं?